आज दिवाळी पाडवा आणि त्याच निमित्ताने सारसबागेत मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पहाटेपासूनच तरुणाईचा एक मोठा जल्लोष संपूर्ण परिसरात पाहायला मिळतो। तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी फक्त पुणेकरच नव्हे तर पुण्याच्या आजूबाजूने मोठा परिसर जो आहे त्या ठिकाणाहून नागरिक जे येतात। आपण जर पाहिलं तर तरुणाईचा एक मोठा वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा जे मित्र शाळेतले मित्र असतील कॉलेजचे मित्र असतील हे पुन्हा एकदा जेव्हा भेटायला येतात तेव्हा हाच दिवस निवडला जातो। आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मित्र किती वर्ष झाले? मी 2-3 वर्ष झाले होते आता। कुठले कॉलेजचे मित्र आहेत शाळेतले? ॲक्च्युली माझ्या बहिणीचे मित्र आहेत हे सगळे। कसं वाटतं इकडे? मस्त हो। तर बघितलं आपण मोठ्या उत्साहात हे सगळं वातावरण पार पडतं। किती वर्षांपासून येत आहे आणि कसं वाटतं? गेले 20 वर्ष मी सकाळी पहाटे इथं 5ला येतो। फार सुरेख आहेत आणि यावर्षी तर ह्यांनी दिवे लावून वगैरे नाही दिले, हे फार सुरक्षिततेच्या हिशोबाने खूप चांगलं केलेलं आहे। किती वर्षांपासून येत आणि कसं वाटतं या ठिकाणी? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय। गर्दी आज भरपूर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं सकाळी आल्यावर। पहाटे उठून सगळी तयारी करून या ठिकाणी आल्यावर एक वेगळं वातावरण आहे। हो हो नक्कीच, खूप आणि फ्रेश वाटतं सकाळी। आपण बघू शकतो मोठी गर्दी सारसबागेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे तरुणाई जी आहे ती पहाटे 3 वाजल्यापासूनच या संपूर्ण परिसरात गर्दी करताना पाहायला मिळते। माझ्या उजव्या बाजूला तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी जी आहे ते पुणेकर करत असतात आणि त्यासोबतच जे मित्र आहेत स्नेही आहेत त्यांना भेटण्यासाठी हा दिवस जो आहे तो निवडला जातो आणि चैतन्याची पहाट मंगलमय पहाट म्हणून आजच्या दिवाळी पहाटकडे सगळ्यांचं जे उत्साहाचं वातावरण संपूर्ण शहरात पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।